नमस्कार. आपल्या अवतीभोवती सतत जाहिरातींचा भडीमार होत असतो नाही का? टीव्हीवर, फोनवर, रस्त्यात सगळीकडे. काही जाहिराती आपल्या डोक्यात पक्क्या बसतात, तर काही आल्या गेल्या कळतही नाही. पण यामागे एक शास्त्र आहे, एक कला आहे. चला तर मग आज जाहिरात लेखनाच्या याच इंटरेस्टिंग दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि शब्दांच्या पलीकडचं जग समजून घेऊया. आणि मग हा प्रश्न पडतोच की काही जाहिराती आपलं लक्ष इतकं का वेधून घेतात आणि काही का नाही. असं नक्की काय घडतं? खरं तर यामागे एक जबरदस्त विज्ञान आणि कला दोन्ही लपलेलं आहे. चला या ओळखीच्या वाटणाऱ्या पण तितक्याच रहस्यमयी दुनियेत प्रवेश करूया. या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी जाहिरात म्हणजे काय हे समजून घेऊ. मग तिचा उद्देश काय असतो, तिचे वेगवेगळे प्रकार कोणते, तिचे मूळ घटक कोणते, आणि हो, सगळ्यात शेवटी एक जबरदस्त जाहिरात लिहिण्याचं सिक्रेट काय आहे तेही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. जाहिरात म्हणजे नेमकं काय आणि लक्ष वेधून घेण्याची ही कला ही आली तरी कुठून? याचं मूळ खूप इंटरेस्टिंग आहे. जाहिरात या शब्दाचा संबंध लॅटिन शब्द ॲडव्हर्टेरशी आहे आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये? एखाद्या गोष्टीकडे वळवणे किंवा लक्ष केंद्रित करणे. म्हणजे बघा, जाहिरातीचं जे मूळ काम आहे ना, लोकांचं लक्ष वेधून घेणं, ते तिच्या नावातच लपलेलं आहे. आणि हो, जाहिरात ही काही आजकालची गोष्ट नाहीये. नाही, ती तर कित्येक शतकांपासून आपल्या आयुष्याचा भाग बनून राहिलीये. फक्त जसा काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, तसं तिचं रूपाडंही बदलत गेलं. हा प्रवास कसा झाला ते पाहणं फारच रंजक आहे. अगदी पूर्वीच्या काळी दवंडी पिटून गोष्टी सांगितल्या जायच्या. तिथपासून ते 17व्या शतकात वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापायला सुरुवात झाली. मग आलं 20वं शतक आणि रेडिओ टीव्हीने तर सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि आता तर आपण डिजिटल युगात आहोत, जिथे हे जाहिरात अक्षरशः सगळीकडे आहे. बरं, आता जाहिरातींबद्दल इतकं बोलतोय, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त वस्तू विकणं हाच असतो का? तर उत्तर आहे अजिबात नाही. याच्या मागे खूप काही दडलेलं आहे. बघा, जाहिरात काय काय करते? ती एखाद्या वस्तूबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करते, म्हणजे मागणी वाढवते. कधीकधी ती आपल्याला नवीन गोष्टींबद्दल माहिती देऊन शहाणं बनवते. ती एका कंपनीची म्हणजे ब्रँडची एक खास ओळख तयार करते, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी दिसते. आणि हो, आपल्या गरजा ओळखून योग्य उत्पादन आपल्यापर्यंत पोचून आपलं आयुष्य सोपं बनवायलाही मदत करते. ओके, तर मग ह्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचतात कशा? म्हणजे त्यांचं घर कुठे असतं? चला, त्यांची माध्यमं आणि प्रकार बघूया. 2 मुख्य प्रकारांमधला फरक समजून घेऊ. एक आहे मुद्रित माध्यम, म्हणजे वर्तमानपत्र, मासिकं वगैरे. हे फक्त ज्यांना वाचता येतं त्यांच्यापर्यंतच पोहोचतं, पण त्यातली माहिती आपल्यासमोर बराच काळ टिकून राहते. या उलट आहे श्राव्य माध्यम, म्हणजे आपला रेडिओ. तो साक्षर आणि निरक्षर अशा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आवाजाचा खेळ असतो सगळा, पण तो परिणाम कसा असतो? ऐकलं आणि विसरलं, म्हणजे क्षणिक. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, ज्याची आपण वाट पाहत होतो. एक यशस्वी प्रभावी जाहिरात बनवण्यासाठी नेमका काय फॉर्म्युला लागतो? चला तिची चिरफाड करून बघूया. साधारणपणे प्रत्येक जाहिरातीमध्ये 5 महत्त्वाचे घटक असतात आणि जेव्हा हे 5ही घटक योग्य प्रकारे एकत्र येतात, तेव्हाच ती जाहिरात लोकांच्या मनावर राज्य करते. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मथळा किंवा हेडलाईन. आठवून बघा, बीटेक्स मलमची जाहिरात. त्यात थेट विचारलेलं असतं, खाज खुजली क्या? बस, एवढा एकच प्रश्न आपलं लक्ष वेधायला पुरेसा ठरतो. हेडलाईनचं काम अगदी गळ्यासारखं असतं. ती बघणाऱ्याच्या मनात उत्सुकता निर्माण करते. त्याला असं वाटायला लावते की अरे चा, हे काय आहे, जरा बघूया तरी. आणि एकदा का तो या गळ्याला लागला की तो जाहिरातीत आपोआप ओढला जातो. दुसरा घटक आहे घोषवाक्य किंवा स्लोगन. हे ना ब्रँडचं एक प्रकारे सिग्नेचर ट्यून असतं. एक छोटंसं पण कायम लक्षात राहणारं वाक्य. आठवतंय, लाईफ बॉय आहे तिथे आरोग्य आहे, किंवा खूप चालवा, खूप वाचवा. ही वाक्य ऐकली की लगेच ब्रँड डोळ्यासमोर येतो, नाही का? तिसरा घटक आहे बोधचिन्ह, म्हणजे लोगो. ही असते ब्रँडची व्हिज्युअल ओळख. एक चिन्ह जे पाहता क्षणी आपल्याला त्या ब्रँडची आठवण करून देतं आणि मनात विश्वास निर्माण करतं. आणि जेव्हा हा लोगो सतत पुन्हा पुन्हा वापरला जातो, तेव्हा तो ग्राहकांना मनात अगदी पक्का बसतो. जणू काही ती त्या ब्रँडची सहीच बनते, जी कधीही विसरली जात नाही. आता उरले शेवटचे 2 घटक. एक म्हणजे मध्यवर्ती कल्पना, म्हणजे जाहिरातीचा मूळ विचार, तिचा आत्मा.
आणि दुसरी म्हणजे संहिता, म्हणजे तो सगळा मजकूर जी ग्राहकाला वस्तू विकत घेण्यासाठी तयार करते. बरं, हे सगळे घटक तर कळले, पण यांना एकत्र गुंफून एक दमदार जाहिरात बनवायची कशी? लिहिणाऱ्याने काय काय लक्षात ठेवायला पाहिजे? चला आता हे सिक्रेटही जाणून घेऊया. एक चांगली जाहिरात लिहिण्यासाठी 4 गोष्टींची शिदोरी सोबत लागते. पहिलं, ग्राहकाच्या मनात काय चाललंय हे ओळखता आलं पाहिजे. दुसरं, तो कुठल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आलाय याचा विचार करायला हवा. तिसरं, बाजारात सध्या काय चाललंय, कोणता ट्रेंड आहे यावर नजर हवी. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याला एका क्रिएटिव्ह आणि सोप्या भाषेत मांडता आलं पाहिजे. एका वाक्यात सांगायचं झालं तर जाहिरात म्हणजे विक्रीची पूर्वतयारी, आणि म्हणूनच ती प्रभावी करायची असेल तर तिचं प्लॅनिंग खूप खूप काळजीपूर्वक करावं लागतं. ही फक्त कला नाही तर एक पूर्ण स्ट्रॅटेजी आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, जाहिरात म्हणजे फक्त एक नोटीस किंवा सूचना नाही, ती एक काळजीपूर्वक रचलेली संवाद साधण्याची कला आहे. यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक इमेज ही विचार करून, प्लॅन करून वापरलेली असते. आता तर आपल्याला हा फॉर्म्युला कळला आहे. मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी जाहिरात बघाल तेव्हा जरा विचार करा, ही जाहिरात इतरांपेक्षा वेगळी का वाटली? काय आहे यात खास? आता कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे तयार असेल.